मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांना तथा भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याची प्रतिक्रिया यावेळी हिंगोली विधानसभा मतदारसंघ लढवत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद उर्फ बंडू कुटे यांनी दिली आहे। मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही झगडत असल्याचं देखील त्यांनी प्रवाह नेटवर्कशी बोलताना सांगितलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी। पाहूयात। नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क। प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये प्रचार दौरे देखील वाढलेत। त्याच पद्धतीनं जे काही उमेदवार असतील विविध पक्षाचे ते प्रचार देखील करू लागलेत। माझ्यासोबत आज हिंगोली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून ज्यांना उमेदवारी जाहीर झाली ते बंडू कुटे आहेत। बंडू कुटे साहेब, आपला प्रवाह नेटवर्कमध्ये स्वागत आहे। काय अजेंडा असणार आहे, कशा पद्धतीने या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात, काय सांगाल? या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे, जसा की सिंचनाचा मोठा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, उद्योगधंदे कारखाने वगैरे नाही, बेरोजगारी आहे, शिक्षणाचा आहे विषय, आरोग्याचा विषय आहे। हे अनेक प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत। आम्ही या जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हे प्रश्न सत्ताधारी असो किंवा त्याच्या पूर्वीचे आमदार असो यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही। हे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत। या सिंचनाच्याच विषयावर दावा कालवा करू विद्यमान आमदार पण तेच बोलत होते। मागचे तुमच्या माहितीसाठी माझे आमदार ते विरोधी पक्षातले ते पण तेच विषयावर निवडणुका लढवल्या आणि ते प्रश्न जसेच्या तसे प्रलंबित आहेत। हेच प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत। जो आता सध्या सर्वात मोठा विषय आहे की शिक्षणाचं खाजगीकरण करतायत। ते खाजगीकरणाचा विषय आहे की जिल्हा परिषद शाळा वगैरे ह्या 20 विद्यार्थी जर नसतील तर ती शाळा बंद करण्याचं काम हे करत आहोत, खाजगीकरण करत आहेत। गरिबांच्या लेकरांना शिकायचं कुठं, हा एक शिक्षणाचे बी विषय आहेत। कॉलेजेस नाहीत या ठिकाणी, कारखाने नाहीत, मजुरांच्या हाताला कामगाराच्या हाताला काम नाही। आणि दुसरा विषय आरोग्याचा विषय मोठा आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतीमालाला भाव नाही, सिंचन नाही, हे अनेक प्रश्न घेऊन आम्ही प्रामुख्याने हा आमचा अजेंडा असणार आणि हा अजेंडा सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत। आणि तुम्ही बघता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या भूमिपुत्रांना, मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना झगडत आहे की या भूमिपुत्रांना, मराठी माणसांना 80% नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, रोजगार मिळाला पाहिजे, याच्यासाठी प्राधान्यक्रम मराठी माणसाला असला पाहिजेत। याच्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली, जेल भोगलेत। या सत्ताधाऱ्यांनी काय केले, ह्याच विषय। एकंदरीत आपण पाहिलं तर मागचा जो कार्यकाळ बघितला आम्ही आणि आता तुम्ही जे उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली त्यानंतर तुम्ही ते मतदारसंघामध्ये फिरतात, त्याच पद्धतीने दौरे करतात। कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला, काय वाटतं? आम्ही आता ग्रामीण भागात, शहरी भागात सर्वत्र आम्ही फिरत आहोत। या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना कंटाळलेलीत, कारण की यांची घराणेशाही, विशेष म्हणजे यांची घराणेशाही, ही घराणेशाही टिकवण्यासाठी हे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत। निवडणुका लढवल्या, जिंकल्या, परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लावले नाहीत। जनतेचे प्रश्न जसाच तसे, शहराचा विकास नाही, शहर पूर्ण भकास झालेलं आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर आपण विकासाचे मुद्दे घेऊन या जनतेपर्यंत पोचतात, त्याच पद्धतीनं दौरे देखील करतात। आपल्याला आपला विजय होईल आणि कितीची लीड असेल असं काय वाटतं, काय भावना? हे बघा, आम्ही गेले 30 वर्षापासून मनसेच्या माध्यमातून, म्हणजे पूर्वी विद्यार्थी सेनेत होतो, त्याच्यानंतर विद्यार्थी सेनेच्या चळवळीपासून मी मनसेमध्ये काम करतो आहे। वेगवेगळ्या भागात आमच्या पक्ष बांधणी आहे, पक्षाची मोठी फळी आहे, कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि जनतेचे, शेतकऱ्याचे प्रश्नावर आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत। त्याचा आम्हाला निश्चितच फायदा तर आहेच, शिवाय या सत्ताधारी आणि विरोधकांना लोक कंटाळलेली आहेत। तिसरा पर्याय म्हणून सन्माननीय राजसाहेबांकडे महाराष्ट्रातली जनता बघते आणि त्याच्यामुळं आम्ही जनतेपर्यंत जातो आणि जनता अनेक ठिकाणी असं म्हणतात की आम्हाला यावर्षी नोटा दाबाव वाटत होतं, परंतु तुम्ही आम्हाला तिसरा पर्याय म्हणून भेटलेले आहेत आणि आम्ही या जनतेच्या सहकार्यानं, जनतेच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगतोय, फिरतो, दौरे करतो। तर आम्ही येणाऱ्या या विधानसभेत
मनसे जिंकणार आणि जवळपास 20,000च्या मताधिक्याने जिंकणार. एकंदरीत आपण पाहिलं तर विकासाचे मुद्दे अनेक प्रलंबित आहेत असं आपण म्हणतात. त्याच पद्धतीनं देखील आपण आरोप करतात. आपल्या हिंगोली असेल, सेनगाव असेल या ठिकाणी विविध जाहीर सभा देखील विरोधी पक्षातल्या उमेदवारांच्या त्या पद्धतीनं नेत्यांच्या होणार आहेत. आपल्याकडून मनसेच्या पक्षाकडून कुठल्या नेत्यांच्या या ठिकाणी सभा आयोजित केल्या जाणार आहेत, कसं नियोजन असणार आहे पुढचं काय वाटतं? आता सन्माननीय राजसाहेबांची सभा आता भेटेलच आणि बाकी आमचे पदाधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, सन्माननीय पक्षातली नेते मंडळी आहे, ती आम्हाला वेळ देऊन वेळोवेळी आम्ही कॉर्नर मोठाल्या शहराच्या ठिकाणी सभा आम्ही आयोजित करणार आहोत. आपण एकत्रित बघितलं तर वंचित बहुजन आघाडी असेल, महायुतीत उमेदवार असतील, महाविकास आघाडीतले उमेदवार असतील, एकंदरीत अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. कसा सामना कराल या सर्व लोकांचा, तुम्ही काय वाटतं? हे बघा, ते काय वेळेवर ही सर्व फक्त तिकीट घेण्यासाठी लोक आलेली आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, यांचं आम्हाला आव्हान नाही, कारण की जनतेचे प्रश्न यांनी सोडवलेले नाहीत. जनता यांच्यापासून कंटाळलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, विकासाचा विषय जर केला तर विकास कुठे झाला ना. आत्ता पण ग्रामीण भागात जाऊन पहा तुम्ही, अनेक गावाला जायचे रस्ते नाहीत, बरोबर मूलभूत सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, लाईट नाहीत. आता विजेचा एक शेतकऱ्यांचा मोठा विजेचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे. हे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळं तुमच्या माहितीसाठी यांनी सत्ता उपभोगू नयेत आणि जनतेचे प्रश्न सोडू शकले नाहीत. आम्ही जनतेत गेलो तर जनतेचा कौल पूर्णपणे आमच्याकडे आहे. जनता आम्हाला बोलते, प्रश्न आमच्याकडं व्यथा मांडतायत. त्याच्यामुळं निश्चितच आम्हाला यांचं आव्हान राहणार नाही. एकंदरीत हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद उर्फ बंडू कुटे. मागच्या अनेक वर्षापासून जी घराणेशाही चालत आलेली आहे, ती घराणेशाहीला दूर सारून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षाकडून जी काही मला उमेदवारी मिळाली त्याच पद्धतीनं मी मतदारसंघातले प्रश्न देखील सोडवतो. त्याच पद्धतीनं माझे दौरे देखील सुरू आहेत आणि मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रमोद उर्फ बंडू कुटे यांनी व्यक्त केलेली. माझ्या सहकारी आकाशसह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.